नमस्कार, मी विश्वभूषण लिमये आणि आवाज महाराष्ट्राचा या साम टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर हा जिल्हा राजकीय अर्थाने खूपच वेगळ्या अर्थाचा जिल्हा म्हणून पाहिला जातो। कधी काळी या जिल्ह्यानं राज्याचं नेतृत्व केलेलं आहे। सुशील कुमार शिंदे हे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्या मतदारसंघातून निवडून जात होते तशा सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आपण सध्या पोहोचलेलो आहोत। स्वर्गीय आनंद देवकातेंनी सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि मागच्या 10 वर्षांमध्ये माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा हा गड आता झालेला आहे। खरं तर सोलापूर दक्षिण मधल्या लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, इकडच्या शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत थेट शेताच्या बांधावरती। सोलापूर दक्षिण मध्ये आपण आलेलो आहोत। काका काय सांगाल, खरं तर मागच्या 10 वर्षापासून सुभाष देशमुख हे इकडचं नेतृत्व करतायत, मात्र सर्वसामान्य लोकांचे प्रश्न नेमके काय आहेत? नमस्कार, मी शेतकरी काशीनाथ तुकाराम जेऊरकर साहेब। ह्या भागात असं आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी टंचाईत भरपूर आहे आणि दुसरं प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला ऊस गेलं की त्याचं बिल वर्ष बिल मिळत नाही। दुसरं कांदा निर्याती सरकारनं, मोदी सरकारनं कांदा निर्याती करून शेतकऱ्याचं फार मोठं कोंडी केलं आहे। आणि दुसरा असा आहे, अति पाऊस झालं की त्याचं पंचनामा होत नाही, वेळेवर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाही। ह्याच्या अगोदर गोपीनाथ मुंडे म्हणले की शेतकऱ्याला 25% नुकसान भरपाई गेल्या वर्षीचं देतो म्हणले, अजूनसुद्धा त्याचं रक्कम शेतकऱ्याला पोचलं नाही। हे खरंच खंत वाटतंय मला। शेतकऱ्याचा व्यथा ऐकण्यासाठी कुठलाही आमदार नाही आणि खासदार नाही। शेतकरी हा स्वावलंबी आणि स्वतःच्या हिमतीवर जगणारा हा एकच शेतकरी आहे। त्या शेतकऱ्याच्या बाजूने कुठलंही सरकार नाही आहे। हीच माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याकडे प्रत्येकाने आमदार किंवा खासदार लक्ष दिलं पाहिजे, हीच आमची विनंती आहे। खरं तर शेतकऱ्यांचा प्रश्न आपणाला खुणावतोय, मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि सोलापूर हा एक असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी बेरोजगारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, स्थलांतरित युवकांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे। खरं तर सुभाष देशमुख इकडचे माजी सहकार मंत्री राहिले आहेत, त्यांनी कुठला उद्योग नाही आणला, इकडे कुठली MIDC वगैरे आणण्याचा प्रयत्न नाही केला। स्थानिक तरुणांचे प्रश्न काय आहेत? सुभाष देशमुख हे उद्योगाच्या नावावर धंदा करत आहेत। यावेळी त्याने 2 टर्ममध्ये MIDCच्या नावावर त्यांनी राजकारण केले, तिसऱ्यांदा वेळी बी MIDCच्या नावावर त्यांनी राजकारण करत आहेत। तरुणांना नोकरीची संधीची गरज आहे, तरुणांना बेकारी वाढवण्यात त्यांचा मोठा हातभार आहे सध्या। कारण 2 टर्ममध्ये फक्त MIDC, इलेक्शन आलं, निवडणूक आली, विधानसभेची निवडणूक राहू द्या, लोकसभेची निवडणूक राहू द्या, फक्त जनतेला दिशाभूल करायचं हा त्यांचा एकच प्रयत्न आहे। आता गेल्या 10 वर्षापासून त्याने MIDC करतो म्हणून, परंतु शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन MIDC करणं हे चुकीचं आहे। कारण शेतकऱ्याला सहमती घेऊन, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन MIDC करणं हे गरजेचं आहे। कारण काही अंतर्गत राजकारणी ह्यांच्यापुढे ह्या गावातील तरुणाची, या तालुक्यातील तरुणाची नोकरीची संधी गमवावी लागते, परंतु ह्यात मूळ कारण फक्त सुभाष देशमुखच आहेत, स्वतः सुभाष देशमुख आहेत। शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाहीत म्हणून ह्याच जीवावर त्यांनी 2 टर्ममध्ये आमदार होऊन गेले। आणि अजून एक गोष्ट, मिनी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करतात म्हणून भूसंपादन केले, परंतु त्याच्या नावावर शेअर गोळा केले, परंतु भूसंपादन जमिनी गोळा करून आणि शेअर गोळा करून, परंतु अद्याप आमच्या तालुक्यात मंद्रुपमध्ये मिनी कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत हे स्थापन झाले आहे। हे जनतेचा पैसा गोळा करून हे हडपण्याचं काम या बापूसाहेबांनी करत आहेत, परंतु यावेळी त्यांचा निश्चित पराभव हे 100% या तालुक्यातील जनतेने हे करणार म्हणजे करणार। पराभव हा निश्चित मानला जातोय, मात्र पर्याय काय आहे? कारण इथं दिग्गज नेते मंडळी आहेत, नंबर ऑफ ऑप्शन्स आपण म्हणतोय, पण पर्याय कुठले नेमके तुम्हाला दिसत आहेत? कारण सध्या जे आमदार आहेत ते एकेकाळी सहकार मंत्री राहिलेले आहेत, कुठला वेगळा चेहरा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय? वेगळा चेहरा म्हणजे सध्या तर वेगळा चेहरा तरुण म्हणजे अमर पाटील आहेत आणि महाविकास आघाडीकडून एकमेव अमर पाटील आहेत। त्यांना तिकीट दिले तर त्यांचा विजय निश्चित होईल। पण नेमकं त्यांनी, ठीक आहे तुम्ही आता तुमच्या उमेदवाराबद्दल बोलत आहात, पण त्यांनी आतापर्यंत इकडे ते मला वाटते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होते, त्यांनी काय कामं केलेली? त्यांनी खूप काम केले। त्यांचे वडील आमदार होते आणि भरपूर जिल्हा परिषदचा निधी आणि आमदार असल्यामुळं गावचा विकास झालेला आहे। आता बापूसाहेब 10 वर्ष आमदार झाले, बोटावर मोजण्याएवढं रोड आणि हे आणलेत रस्ते,
10 वर्षात किती कामं व्हायला पाहिजे होतं, काहीच कामं झालं नाही. आणि 1 वर्षात पहिला आमदार झाल्यावर 1 वर्षात आपल्या गावाला पाणी उडून द्या म्हणून ते ठेकेदाराला सांगितले होते. आता अद्याप 10 वर्ष झालं पाणीच उडलं नाही मंदुरपात. 10 वर्ष झालं पाणीच उडलं नाही. अजून तालुका राजनाथ सिंह आले होते आपल्या मंदुरमध्ये लोकशाह शाळेमागं. तालुका जाहीर करा म्हणून 5 वर्ष झालं होतं. 10 वर्ष झालं, आता 2 टर्म झाले, अजून तालुका झाला नाही. गावचा विकास बोटावर मोजून एवढा विकास झालेला आहे बापूचं. काय काम झालं नाही, काय नाही. तरुण यंग पिढी म्हणजे आमदार, आपला माणूस म्हणजे अमर पाटील. धनगर आरक्षणाचा प्रश्न खूप मोठा आहे. या भागामध्ये आपण जर बघितलं तर धनगर मतांचा टक्का जो आहे तो निर्णायक ठरतोय. इकडच्या धनगर बांधवाची मतं कशा पद्धतीनं निर्णायक ठरू शकतात, काय त्यांच्या मनात वाटतंय? धनगर आता आरक्षण तर सरकारने देणं झाले. तर युवक तरुणाचं असं आहे की आता BJP त्यांचं कायच काम नाही. आता त्यांचे आता फक्त हिंदुत्ववादी आम्ही बी हिंदू आहे, सगळे हिंदू लोकच आहो आपण. हिंदुत्ववादी म्हणजे सगळं आपले देश म्हणजे सगळ्या लोकांना घेऊन जाणारा देश आहे. आता हिंदुत्ववादी म्हणजे काय होणार आहे, काय नाही. धनगर समाज बी आपल्याला योग्य महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकतात. नक्की आपण बघतोय की महाविकास आघाडीच्या बाजूनं यांचा कल दिसतोय. मात्र सर्वसामान्य हा जो फाटका शेतकरी आहे, ज्याच्यावरती मळकट कपडे आपल्याला दिसत आहेत, नेमकं त्याला काय वाटतं, त्याच्या काय समस्या आहेत, त्याच्या शेताच्या बांधावरती आपण सध्याला आलेलो आहोत. खरं तर काबाड कष्ट करता तुम्ही, शेतामध्ये राबता, शेतमालाला भाव मिळतोय का? आणि आमदार कधी येऊन भेटलाय का तुम्हाला? कुठलं भेटतं हो, कामापुरते मामा करतात. शेती आलं तर पाणी आता कासो म्हणलं नाही, जोर करते का म्हणले. पाणी लागलं बघत नाही, दुधाला भाव नाही, शेतकरी मरूनच मारा लागलाय. तुमच्याला म्हणजे दिवसा लाईट नाही, 8 तास ड्युटी, लय अवघड आहे शेतकरीचं. दुधाला भाव नाही, तुमचं पाणीला 1 लिटरचं पाणीला 20 रुपये घेतो, आमचं दूध घेतो 20 रुपये, फॅट टॅपेला सगळं लावून. शेतकरी मरावं का जगावं, तुम्हीच विचार करा. सध्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली आहे. शेतकऱ्यांकडे कशा पद्धतीनं वाटते का काय? त्यांनी 4 दिवस मतदान आहे म्हणून करतात. आता सगळं ठप झाले, सगळं चालू केले त्यांनी, कामाला लावून सोडतात. कामाला लावले आता त्यांनी. आमचं मंडळी म्हणते तर जावा पोस्टमध्ये ते चेकिंग करा, हे करा, कामाला लावून सोडले. आपण एक लाडक्या भाऊजीला कामाला लावलंय. हां, तेच लावलं. आता आमच्या घरच्यांनी जावा पोस्टमनला, जावा तिथं बँकेला जावा, पैसे जमा आले का बघा, हेच कामाला लावून तुम्ही कामणार, असं काम आहे. शेतकऱ्याचं तर लय अवघड आहे, ते काय सांगासारखं नाही आहे. नक्की शेतकरी हा जरी लाडक्या बहिणींचा जरी प्रश्न असला तरी लाडका भाऊजी हा जो की शेतकरी आहे त्याच्यासुद्धा समस्या आपणाला या ठिकाणी दिसून येत आहेत. काय सांगाल काका? खरं तर हा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे. धनगर आरक्षणाचा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्णायक ठरू शकतो. मराठा आरक्षणाचा विषय आहे. एकूण इकडच्या दक्षिण सोलापूरमधल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या काय आहेत आणि अपेक्षा काय आहेत निवडून येणाऱ्या प्रतिनिधीकडून? आज भाजपने जे हे घेतलेलं आहे, आज बघा आरक्षण मराठाला बी द्यायला पाहिजे आणि धनगरला बी द्यायला पाहिजे. आरक्षणचा मुद्दा त्यांनी हे त्यांनी सगळेजण मिळून ज्यांची हे आपले प्रत्येक वेळी त्यांनी सांगूनसुद्धा हे असं हे आत्महत्या होत आहेत आतमध्ये. परत एवढं आक्रोश मोर्चा होत आहे तरी बी त्यांचे डोळे उघडत नाहीत. का उघडत नाहीत? अहो करून द्या ना, तुम्ही काढा ना, कुठनं वाट काढा ना. का सरकार आहे ना, सरकार काढायला पाहिजे. सरकारकडे का नाही होत? तुमचे प्रश्न काय आहेत? आमचे प्रश्न बघा, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. सगळ्यांना, सर्व धर्म जाती ह्या देशामध्ये राहतात, सगळ्यांना समान द्यायला पाहिजे. हिंदुत्व हे घेऊन तिने मुद्दा घेते. सगळे हिंदू मुस्लिम एक आहेत. आज प्रत्येक जातीचे आहेत तिथे, पण ते फक्त त्यांनी काय करतात, हे अजंठा काय हिंदुत्वावर येऊन जात, तसं होत नसतंय. सगळं आज ह्या देशामध्ये राहणारे सगळे नागरिक, सगळं आज ग्रामीणमध्ये आम्ही सगळे हिंदू मुस्लिम एक, आज गणपती राहू दे या ईद मिलाद राहू दे, हिंदू मुस्लिम दोन्ही मिळून आम्ही हे सण साजरा करत आहोत. आणि हे असताना ह्यांचा अजेंडा काय, फक्त हिंदुत्व घ्यायचं आणि हे भांडण लावायचं काम यांचं चाललेलं आहे हिंदू मुस्लिममध्ये. हे नाही, हे चालणार नाही, हे खपू घेणार नाही. चालणार काय मग? या मतदारसंघामध्ये नेमका मुद्दा कुठला चालणार आहे? ह्या मतदारसंघामध्ये बघा, आज मी सांगून इच्छितो साहेब तुम्हाला, आज शेतकरीची आज अवस्था असली चाललेली आहे. शेतकरीची अवस्था आज गेल्या वर्षीचे सुद्धा आज ह्यांनी जमा झालेली रक्कम 50% लोकांना अजून मिळालेली नाही. हा सरकारचं अजून धोरण असलं आहे की गेले कुठे पैसे, ते आलेली रक्कम गेली कुठं हे आम्हाला सांगायचं आहे. आज ह्यांनी आमदार आहेत सुभाषबाबू देशमुख साहेब, हे आमदार
ते पैसे आज एका बांधावर आले नाहीत तिने, का आले नाहीत? मग लोक कसं निवडून देतील पुढच्या वेळेला, हे त्यांनी विचार करायला पाहिजे. आज त्यांना ते वंचित राहणार आहेत, ह्यावेळी लोक त्यांना साथ देणार नाही. 100% मी लिहून देतो. आज आमच्या ह्या किसान सभेमध्ये मी काम करतो. आज किसान सभे तालुकाध्यक्ष या नात्याने मी सांगतो ते बी मुद्दा. आज आम्ही दिल्लीपर्यंत संघर्ष केलेला आहे. आज इथं बी आमचा प्रत्येक वेळी संघर्ष राहतो. या संघर्षामध्ये किती तर निवेदन दिलेले आहे तिथे, त्या निवेदनाला तिने दाद देत नाहीत. का देत नाहीत दाद? दाद द्यायला पाहिजे ना. अहो आज ते आम्ही गेल्या वर्षी किती तर निवेदन देऊन ते आणलं, तर त्याची रक्कम फक्त 50% भेटलेली आहे. बाकीची रक्कम गेली कुठं? हां, मग कसं करायचं काय शेतकरी? आज 24 तास लाईट देतो म्हणले, आज 8 तास लाईट नाही, 7 तासमध्ये कपात करतात, 2 तास आणि कपात, ते बी रात्रीची लाईट देतात. रात्रीची लाईट कशासाठी? आज विच्चू राहतो, साप राहतो, शेतकरी जगायचं कसं? हां, आज तिथं बटन मारायला गेलं तर आज त्या डब्यामध्ये सुद्धा साप बसू शकतो. आज ते जीव धोक्यात घालून तो शेतकरी आज काम करतो रात्रीच्या. मग सरकारला जरा जाग आली पाहिजे आणि हे प्रश्न सोडवला पाहिजे. नक्कीच शेतकऱ्यांचा आक्रोश आपणाला दिसतोय आणि जे स्थानिकचे आमदार आहेत त्यांच्याबद्दलची अँटी इन्कम्बन्सी आपणाला या ठिकाणी दिसत आहे. काका काय सांगाल? खरं तर तुम्हाला मुलं असतील, मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे, मुलांना नोकरी मिळते का इकडं? नोकरी आणि उद्योगधंदा MIDC इथं काम करतो म्हणून सांगितले, ते अद्याप पण काम झालेलं नाही. आणि शेतीला रात्री लाईट देते, त्यामुळे शेतकऱ्यांचं. मुलं किती आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत. काय करतात, काय शिकतात? शाळेला आहेत. बरं. माध्यमिक आणि प्राथमिकला. काही भावांची मुलं असतील, नात्यातली मुलं असतील, त्यांच्या हाताला रोजगार मिळतोय? रोजगारच काहीच हेच नाही इथं. हं. सुविधाच नाही रोजगारचं. हं. फक्त बापू आपले त्यांच्या उद्योगधंद्यामध्येच आहेत. त्यांनी कारखाना आणि पतसंस्था आणि इलेक्शनचं टाईम आलं की त्यावेळीच हे करत येतं. काय तर काम असलं की ते 8 दिवसाला ह्याला सोलापूरला आपलं संवाद यात्रा 8 दिवसाला एकदा ते हे घेत येतं दरबार. हां, लोकदरबार. मग त्यावेळी काही लोकांची कामं होतात, काही लोकांची होत नाहीत. त्यांच्यावर भरपूर लोक आता नाराज आहेत. नक्कीच नाराज आहेत, मात्र पर्याय काय? हाच मुख्य मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. स्टँडिंग आमदाराच्या विरोधाप्रती असणारी नाराजी दिसून येते. मग पर्याय कुठं आहे? पर्याय आहे की सोमेश वैद्य. तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे होते, यांचे PM म्हणून 10 वर्ष इकडे केले. त्यांना अनुभव आहे, तगडा अनुभव 19 वर्षाचा. मंत्रालयामध्ये 19 वर्षापासून काम करतात. आता महेश लांडगे पुण्या भोसरीचे आमदार, त्यांचे PM म्हणून 10 वर्षापासून काम करतात. अनेक MIDCचे त्यांना कामं माहीत आहेत तिकडं. आणि आता इकडं आल्यापासून 1.5 महिन्यामध्ये इतकं कामाचा झटका लावलेत की त्यांनी स्वखर्चातून बेलाटेचं बाळूमामाचं मंदिर असेल तिथं स्वखर्चातून रूम बांधून द्यायलेत. आणि कुसूरच्या मंदिराला 51,000 रुपये निधी. इकडं आमच्या दक्षिणमध्ये मंद्रुपमध्ये कारकल लवगी अनेक ठिकाणी कामं केले. आणि जसं निधी आणायचं त्यांना माहिती आहे, निधी खेचून आणतात आणि दक्षिणचं काय प्लॅट करू शकतात. त्यांनी मंत्रालयाचं भरपूर अनुभव आहे त्यांना. 19 वर्षापासून तिथंच आहेत. आणि दुसरी गोष्ट साहेब, आमदार झालं की PNकडेच कागदपत्र द्यायचं असतं. त्यांनी कसं काम करून घ्यायचं त्यांना अनुभव आहे. आणि इथं जे आमदार आहेत ना, इथं ठराविक 4 लोक माहीत आहेत बापूंना. 4 लोकांव्यतिरिक्त दुसरं लोकांच माहीत नाहीत. आणि दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे शेतकरी ते इतकं अडचण येतं. वीज बिल कर्नाटकाला माफी आहे, इकडं नरड्यावर बसून वीज बिल भरून घेतात. 15-15 दिवस कनेक्शन कट करतात. आणि हे आमदार लोक झोपतात, सांगतच नाहीत बाबा हे शेतकऱ्याला त्रास देऊ नका तुम्ही. शेतकरी आता इतकं पंचनामा, एक 100% लोकांमध्ये 20% लोकांचा पंचनामा झाला साहेब. उडीदचं इतकं नुकसान झालं की बेहिशोब नुकसान झालं शेतकरीचं. ते पंचनामा करा म्हणून पत्र दिले एकनाथ शिंदे साहेबांना, सोमेश वैद्य यांनी. त्यावेळेला इकडं पंचनामा चालू झाला. असं हे बापूंचे काम आहेत, मग काय करायचं? नक्कीच शेतकरी कुठंतरी नाराज दिसतोय, तरुण जो आहे तो नाराज दिसतोय. आणि एकूणच आपल्यासोबत इकडे काही तरुण बांधवसुद्धा आहेत. दादा, खरं तर शरीर यष्टीवरून तुम्ही पैलवान वाटताय, पण पैलवानांना पोषक असं वातावरण आहे का मतदारसंघात? नाही. कसं आहे? इथं काय उपयोग नाही बापू. हां. नुसता नावाला माणूस आहे ते. बरं. हां, 10 वर्षात मी आदिवासी कोळी आहे. हं. आम्ही बरंच विषय मांडले त्याच्याकडनं. या दक्षिण सोलापूर जिल्ह्यातच, या दक्षिण सोलापूरमध्ये तर कुठंही काय सुद्धा त्यांनी एकदासाठी दक्षिण सोलापूरमध्ये आदिवासी कोळी आहे म्हणून कधी बी दखल घेतलं नाही. आम्ही बऱ्याच वेळा त्याला तक्रार दिलं,
बऱ्याच वेळा प्रत्येक माणूस आला कर या बापून आलेला नाही. नुसता मतदान आला, डोक्यावरून हात फिरवला, दादा बाबा म्हणला, गोड बोलला, नुसता मतदान तेवढं करून घेतलं, दुसऱ्या दिवशी येतच नाही त्याने. कोण मेलं तर येत नाही, कोण जगलं तर येत नाही. शेतकरीच तर काय सुद्धा उपयोग नाही. शेतकरी नुसता राब मरतंय, रात्री लेट देते, दिवसात देत नाही. तुम्ही मरा खरं, इकडं जगू नका म्हणते असं. हे बापूचं इकडं काय सुद्धा उपयोग नाही. बापूला अनुभव देत नाही आम्ही इकडं. मग जो कुणी निवडून येणार आहे, जो कोणी येईल, त्याच्याकडनं आपल्या अपेक्षा काय आहेत? त्यांनी आता आल्यावर त्यांनी ठरवू दे की काय आपण त्यावेळी मागणी मांडू. नाही आलं तर पुढचं पुढं. नाही, पण मतदान करण्या अगोदर तुमच्या काहीतरी अपेक्षा असतील ना, की बाबा माझ्या लोकप्रतिनिधीने ही कामे केली पाहिजेत, माझ्या घरापर्यंत रस्ता आला पाहिजे, किंवा तुमच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतीचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत. मला काय म्हणायचं आहे, शेतकरीला भाव मिळाला, शेतकरीला जर चांगला लाईट मिळाला, त्यांच्याजवळ पिकल्यावर आपण खाणार आहे ना. ते शेतकरीला नाही मिळाल्यावर आम्हाला काय मिळणार आहे? पहिला शेतकरीचं संघटना जायला पाहिजे. त्या शेतकरी झाल्यावर आपल्याला झाल्यावरच आहे. पहिला शेतकरीला मिळायला पाहिजे. तर नक्कीच आपण बघू शकतोय, हा आहे सोलापूर दक्षिणचा मतदारसंघ, आणि इकडचे जे शेतकरी आहेत, ॲक्च्युअल आपण शेताच्या बांधावरती येऊन हा कार्यक्रम करतोय, आणि इथले खरे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, इकडच्या तरुणांचे नेमके प्रश्न काय आहेत, आणि लोकप्रतिनिधींकडून त्याची पूर्तता केली गेली आहे का, याचाच एक सांगोपांग विचार आपण केला, इथल्या लोकांची चर्चा केली. आणि आता बघायला लागणार आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं हा जो रोष आहे, ही जी नाराजी आहे, आणि नवीन पर्याय काही समोर येतात का, आणि त्यातनं काय रिझल्ट बाजूला येतो, हे पाहणं आता खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह विश्वभूषण लिमये, साम TV न्यूज, दक्षिण सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.